असा आहे जगातील शिवभक्तांसाठी हा आनंदाचा क्षण आहे, हा अभिमानाचा विषय आहे। जेव्हा हिंदवी स्वराज्यावर वक्रदृष्टी ठेवून हिंदवी स्वराज्य संपवण्याचा विडा उचलत छत्रपती शिवाजी महाराजांना जिंदा या मुर्दा पकडूंगा असा संकल्प दृष्टबुद्धीने घेऊन अफझल खान आला। लक्षावधीची सेना घेऊन हिंदवी स्वराज्य मोडण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा घेऊन आला। तेव्हा अतिशय गनिमी कावा करत अफझल खानाचा कोथळा ज्या वाघनकांनी काढला ते वाघनक हे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले। त्या संदर्भातला पाठपुरावा करत आता 3 ऑक्टोबर दुपारी 4 वाजता MOU करार करून आता आपल्या देशामध्ये वाघनक आणण्याचा निर्णय आपण झाला। यासोबत लंडन व ब्रिटनमधल्या शिवभक्तांनी मागणी केली की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्टॅच्यू तिथं उभा करावा। त्या दृष्टीने सुद्धा भारतीय खासदार जे लंडनच्या पार्लमेंटमध्ये आहे त्यांच्याशी बैठक घेऊन आपण लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक उत्तम स्टॅच्यू उभा करण्याचा निर्णय केला, ज्यामध्ये हिंदी, मराठी व इंग्लिश भाषेमध्ये लाईट अँड साऊंड कार्यक्रम आणि हात सुद्धा शिवभक्ताच्या वर्गणीतून करण्याचा निर्णय केला। मी जेव्हा जपानच्या कोबेमध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनाला गेलो, इंडियन मेळाचा शुभारंभ केला, तेव्हा जपानमध्ये सुद्धा आपल्या त्या वीर पराक्रमी सांस्कृतिक कार्यक्रमाचं जपानी लोकांनी एवढं कौतुक केलं आणि जपानी लोकांनी भारतीयांशी आपलं जे प्रेमाचं नातं आहे ते अधोरेखांकित केलं। आणि जपानमध्ये सुद्धा मी आग्रहपूर्वक ही मांडणी केली की इंग्रजी अल्फाबेट ABCD यामध्ये I स्टँड फॉर इंडिया आणि J स्टँड फॉर जपान हे दोन्ही शब्द आजूबाजूला आहेत आणि अशीच आमची दोस्ती ही कायम राहील। आपण 3 निर्णय करतोय की जागतिक स्तरावर मराठी लोकांना एकत्र करण्याचा एक ग्लोबल प्लॅटफॉर्म करण्याचा निर्णय केला। लंडनमध्ये आपण स्टॅच्यू उभा करतोय जो भव्य दिव्य असेलच, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे तो जगातल्या प्रत्येक देशापर्यंत, देशातल्या प्रत्येक राज्यापर्यंत, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यापर्यंत, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यापर्यंत, तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत, गावातील प्रत्येक घरापर्यंत, घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत, माता भगिनीपर्यंत आणि मातेच्या गर्भापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प सांस्कृतिक कार्य विभागाने केलाय आणि त्या दृष्टीने कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा निर्णय झाला। मी चंद्रपूरकर, नागपूरकर, वर्धेच्या सर्व या शिवभक्तांना धन्यवाद देईल की त्यांनी उत्साह वाढवत या ठिकाणी स्वागत केलं। हे त्यांचं प्रेम हे शेवटच्या श्वासापर्यंत स्मरणात राहील आणि ज्यातून प्रेरणा घेऊन अजून यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा मनोमनी पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रमाचा आम्ही जगदंबा तलवार पण आणणार आहे। जगदंब तलवारीचाही पत्रव्यवहार झालेला आहे, पाठपुरावा झाला आहे, त्याच्याबद्दलही काही टेक्निकल मुद्दे आहेत ते सोडवण्यासाठी मी स्वतः लक्ष देतोय आणि मग विश्वास आहे की तोही सोडवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। आता मी पुणेकर या संस्थेने श्रीनगरच्या 2 तास पुढे कुपवारा जिल्ह्यात एक छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू उभा करण्याचा निर्णय केला आणि महाराष्ट्र सरकार त्यांना मदत करणार आहे। आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथं असणारा स्टॅच्यू त्या पाकिस्तान बॉर्डरवर तलवार घेऊन मला विश्वास आहे की छत्रपतीचा विचारही हा पाकिस्तानवाल्यांनाही जेव्हा समजेल तेव्हा वक्रदृष्टीने कधीही भारताकडे पाहणार नाही। नाही, मग कोणी जरी सांगितलं की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत
आणि म्हणून अशा पद्धतीच्या अतिशय निम्न नीच हे काँग्रेसचं राजकारण नेहमीच राहिलं आहे. काँग्रेसनी जेवढं देशाचं नुकसान केलं तेवढं नुकसान कोणत्याही राजकीय पक्षांनी केलं. कुठेही गंभीरता नाही, कुठेही त्यांच्या भाषणामध्ये चांगले मुद्दे नाही की 50 वर्ष आम्ही ही कामं केली, या कामाच्या माध्यमातून आम्ही देशाच्या प्रगतीमध्ये योगदान दिलं हे सांगण्याची ताकद त्यांच्यात राहिलेली नाही. आणि म्हणून अतिशय नीच शब्दात बोलायचं, निम्न शब्दात बोलायचं, टवाळखोरीनी बोलायचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखाचा अवमान होईल असं बोलायचं. आणि काँग्रेस ही आता या कारणाने पप्पूची पार्टी व्हायला लागली आहे. सर समोर आता वाघनखावर बोलू ना. सुधीर भाऊ समोर बघाल ना. सुधीर भाऊ फ्रंट लुक प्लीज. हमने लंदन में महाराष्ट्र सरकार की ओर से प्रतिनिधिमंडल जाकर अफजल खान के पेट को फाड़ने वाले वाघनख जो वहां पे विक्टोरिया एंड अल्बर्ट म्यूजियम में थे, जो लाने की कोशिश कई सरकारों ने की, कई नेताओं ने की, इस वर्ष राज्याभिषेक के 350वें वर्ष के समारोह में, इस उत्सव में, ये वीरता के उत्सव के उपलक्ष्य में वाघनख लाने का निर्णय हमारी सरकार ने किया. मैंने पेशकश की और मुझे खुशी है हमारे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, हमारे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी और अभी हमारे नए उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार जी, इन्होंने वाघनख लाने के लिए हमारे विभाग को सहकार्य किया. और अभी हमने तय किया है, अभी हमने करार किया, एमओयू किया, वहां से हम वाघनख लाएंगे. इस देश में छत्रपति शिवाजी महाराज का विचार जन जन के मन मन तक पहुंचाने का तो संकल्प है, मगर विश्व गौरव जननायक युग पुरुष नरेंद्र मोदी जी छत्रपति शिवाजी महाराज के विचारों से प्रभावित होकर इस देश में जन जन की सेवा करने का जो संकल्प ये विश्व गौरव हमारे युग पुरुष नरेंद्र मोदी जी ने किया है, हमने तय किया है कि छत्रपति शिवाजी महाराज ये विचारों से जनता की सेवा का संकल्प लेकर उनके इतिहास, उनकी वीरता को दुनिया तक पहुंचाने का हमने निर्णय किया है. लंदन के सांसद जो भारतीय थे कभी, अभी वहां पे सांसद है, उनसे भी मैंने बैठक की. हमने लंदन में भी छत्रपति शिवाजी महाराज का अश्वारूढ़ स्टैचू वहां पे खड़ा करते हुए हमारा लाइट एंड साउंड कार्यक्रम जो अंग्रेजी में होगा, हिंदी में होगा, मराठी में होगा, छत्रपति शिवाजी महाराज का विचार ये विश्व के हर शोषित व्यक्ति के हृदय में एक नई चेतना निर्माण कर सकता है और छत्रपति शिवाजी महाराज के विचारों को दुनिया के हर देश तक, देश के हर राज्य तक, राज्य के हर जिले तक, जिले के हर तहसील तक, तहसील के हर गांव तक, गांव के हर परिवार तक, हर परिवार के हमारे सदस्यों तक, गर्भवती माता के गर्भ तक छत्रपति शिवाजी महाराज का विचार पहुंचाने के लिए सांस्कृतिक कार्य विभाग पूरी ताकत से काम करेगा, ये हमारा संकल्प है. मैं यहाँ के नागपुर के कार्यकर्ताओं को, वर्धा के शिव भक्तों को और चंद्रपुर के कार्यकर्ता शिव भक्तों को धन्यवाद दूंगा कि उन्होंने यहाँ स्वागत करते हुए हमारे उत्साह को बढ़ाने का काम किया है, शुभकामनाएं दी है, शुभेच्छाएं दी है. ये हमारी ऊर्जा है, शक्ति है, ताकत है. पाकिस्तान बॉर्डर पे शिवाजी महाराज का स्टेचू हमने जगदम्ब तलवार के लिए भी पाठ पुरावा शुरू किया है और मेरा विश्वास है कि गैरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. अभी हमने दूसरा एक बड़ा निर्णय किया है. मी पुणेकर ये संस्था ने छत्रपति शिवाजी महाराज का स्टैचू ये कुपवाड़ा पाकिस्तान के सीमा पे लगाने का निर्णय किया था. उनके साथ मिलकर महाराष्ट्र सरकार भी आने वाले 2 महीने में वहां पे एक भव्य दिव्य छत्रपति शिवाजी महाराज का स्टैचू खड़ा कर रहे हैं, जो पाकिस्तान की और हमारे छत्रपति की तलवार होगी. जो तलवार पाकिस्तानी आतंकवादी
भारतीयों को भी ये बताएगी कि ये छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है, छत्रपति शिवाजी महाराज का भारत है। अगर आप वक्र दृष्टि से देखोगे तो दिलवर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है। सुधीर भाऊ, आपण अर्थमंत्री होता, टोल नाक्याचा वाद सुरू आहे, कितपत शक्य आहे टोल माफी? नाही, टोल नाक्यावरून मागच्या सरकारमध्ये आश्वासन पूर्तता झाली। लाईट मोटर व्हेकलला आपण टोल नाक्यावरून मुक्ती दिली आहे। ज्या टोल नाक्याचा वाद आहे ते राज्य सरकारचे नाहीत आणि म्हणून मला असं वाटतं की पहिल्यांदा भूमिका समजून घेतली पाहिजे। सत्तेच्या खुर्चीसाठी कोणतेही विषय जे विषय नाहीच त्या विषयाच्या पायरीवर चढून सत्तेचा मार्ग सोपा करण्याच्या या प्रयत्नात सामान्य लोकांना राजकीय नेत्यांविषयी चीड निर्माण होते। कोणताही मार्ग सत्तेपर्यंत पोहोचण्याचा हा समाजकारण, लोकजागरण, संवाद असा असला पाहिजे। आपल्याला बैठक घेऊन हे विषय समजून घेता येतात। आपण स्वतः जेव्हा फिरता तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, राज्य सरकारच्या टोलवर आत्ताही लाईट मोटर व्हेकलचा टोल घेतला जात नाही। काही टोल ज्याच्यामध्ये हायकोर्टातून स्थगिती होती तिथं काही प्रश्न उपस्थित झाले होते, पण तेही माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात नंतर सोडवण्यात आले आहे। कशामध्ये? खेलो इंडिया अंतर्गत मोठ्या प्रमाणात गुजरातला निधी देण्यात आलेला होता, मात्र गुजरातला पाहिजे त्या तुलनेमध्ये मेडल मिळवता आले नाही। नाही, ठीक आहे, निधी देणं गैर नाही आहे। शेवटी निधी दिल्याने मेडल मिळतात नाही, त्याची सुरुवात होते। हजारों मिलके सफर को तय करने के लिए एक कदम चलना होता है। उद्या जर ऑलिम्पिक मध्ये आपल्या भारतीय क्रीडापटू जावे असं वाटत असेल, विजयी व्हावे असं वाटत असेल तर त्याची सुरुवात करावी लागते। निधी दिल्याने मेडल मिळतील असं नसून त्यातून सुरुवात होते। पण मला आश्चर्य आहे, या देशामध्ये नकारात्मक मेंदू असणाऱ्यांची ही जी नकारात्मक सोच आहे की सुरुवात करायचीच नाही। काही लोक आंब्याची कोय लावल्याबरोबर दुसऱ्या दिवशी झाडं लागले पाहिजे, आंबे लागले पाहिजे, असा जो हा भ्रष्ट मेंदूचा विचार आहे याबद्दल जनतेने नोंद घेतली पाहिजे। अरे आज छत्रपती शिवाजी महाराज घे, कंत्राटीच्या संदर्भातला कोणतीही कंत्राटी स्थायी स्वरूपाची नोकरी नाही, हे समजून घेतलं पाहिजे। काही लोक भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। हा जी-आर मागच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारचा जी-आर होता। 2 कंपन्या होत्या, यामध्ये अजून 7 कंपन्यांची वाढ केली। जेव्हा तात्पुरत्या स्वरूपामध्ये एखादं काम करायचं असतं तेव्हा 6 महिने वर्षभरासाठी परमनंट इंजिनियर हा नियुक्त करता येत नाही, तेव्हा फक्त 6 महिन्यासाठी ही कंत्राटी पद्धत आहे। या अगोदर सुद्धा NRHM असेल, कंत्राटी पद्धत मागच्याही सरकारने केली आहे, ते काही आपल्या सरकारने केली नाही। आपण जेव्हा ग्रामसेवक 3 वर्षासाठी ठेवतो, शिक्षक सेवक ठेवतो, हे सर्व कंत्राटी पद्धतीने ठेवले जातात। नंतर परमनंट करण्याच्या काही नियम आहेत। कंत्राटी पद्धतीचा जी-आर म्हणजे काही लोकांनी असा भ्रम निर्माण केला, कधी कधी यांच्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं पाहिजे असे हे लोक आहेत। हे स्वतः जी-आर वाचत नाही, यांना जी-आर किती पानाचा हेही माहीत नाही, पण अफवा पसरवण्यामध्ये, धचा मा करण्यामध्ये यांचा हात यांच्या कुटुंबातले सदस्यही पकडू शकत नाही। एवढं खोटं नाटं, खोटं बोल पण रेटून बोल, परसेप्शन तयार करायचं आणि रियालिटीचा खून करायचा, हे धंदे यांनी सुरू केले आहे। आता यातून जनतेने सावध राहिलं पाहिजे। आपल्या देशाची प्रगती काही लोकांना रुचत नाही आणि आपल्या देशामध्ये जे सरकार विकासाचं काम करतं, जग कौतुक करताय, पण दुर्दैवाने आमच्याच देशातल्या काही नतद्रष्ट लोकांना हे आवडत नाही। यांना वाटतं की देश असाच गरीब राहिला पाहिजे। या देशामध्ये लोकांनी यांच्या कुटुंबाचा जय जयकार केला पाहिजे। इंडिया इज इंदिरा, इंदिरा इज इंडिया, या बाहेर या देशाची जनता जाऊ नये, हा जो नतद्रष्ट विचार आहे, या नतद्रष्ट विचाराला लोकांनी जमिनीत गाडण्याची आवश्यकता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।